नमस्कार, रुपालीज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मुगाची उसळ। त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे। 2 लहान चमचे तेल घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी मोहरी, थोडी जिरं घालणार आहे। जिरं मोहरी अशी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। कांदा तेलामध्ये लाल आणि मऊ होई तोपर्यंत परतून घेणार आहे। लाल आणि मऊ होई तोपर्यंत परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील आपण तेलामध्ये मऊ होई तोपर्यंत परतून घेणार आहे। आता हे कांदा टोमॅटो पूर्णपणे तेलामध्ये मऊ होई तोपर्यंत परतून घेतलेले आहे। याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालणार आहोत। हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट 2 चमचे, मी इथे लाल तिखट घरचं वापरलं आहे। तुम्ही कोणतेही तुमच्याकडे कांदा लसूण मसाला घरचं जे अवेलेबल असेल ते वापरू शकता। आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आता हे पूर्ण लाल तिखट तेलामध्ये छान असे परतून घेणार आहे। लाल तिखट तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मी इथे थोडेसे पाणी घालणार आहे। कांदा टोमॅटो पूर्णपणे तेलामध्ये विरघळला जातो, याच्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून हे तेल देखील छान सुटते, कांदा टोमॅटो देखील विरघळला जातो। हे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे असा विरघळलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 7 ते 8 तास भिजत घातलेले मूग घेणार आहे। मी इथे रात्रभर भिजत घातलेले मूग घेतलेले आहे। आता ह्याच्यात आपण मूग घेणार आहोत। मूग घातल्यानंतर मूग देखील 1 ते 2 मिनिटभर असे छान मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। मसाला पूर्ण मुगाला लागला जातो, ते छान असे परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मसाला आपला सर्व मुगाला लागलेला आहे। आता याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। गरम पाणी मी इथे 1 ग्लासभर गरम पाणी घातलेले आहे। मला सुक्की उसळ हवी होती, याच्यासाठी मी 1 ग्लासभरच पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जशी सुक्की पातळ जशी उसळ हवी असेल तितकं तुम्ही पाणी वापरू शकता। मला इथे सुक्की उसळ हवी होती, याच्यासाठी मी 1 ग्लास पाणी गरम करून घातलेले आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालू आणि झाकण ठेवून देऊ। झाकण ठेवल्यानंतर 7 ते 8 मिनिटांनंतर आपली उसळ मुगाची उसळ तयार झालेली असेल। आता तुम्ही पाहू शकता पूर्ण अशी सुकी आणि कोरडी उसळ आपली तयार झालेली आहे। आता हे गरम गरम भाकरी आणि चपातीसोबत खायला खूप छान लागते। हे पाहू शकता पूर्ण अशी कोरडी आणि सुकी उसळ आपली तयार आहे। टिफिनसाठी सुकी आणि कोरडी उसळ जशी तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही करू शकता। ही अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा। आणि ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।